जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, आम्ही काय करणार? अजित पवारांचा बाबा आढाव यांना सवाल. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत आणि त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्या विरोधात आवाज उठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव आत्मक्लेश आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं. आज त्यांच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढाव यांची आंदोलनस्थळी भेट घेतली आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी देखील पुण्यात बाबा आढाव यांची भेट घेतली आणि यावेळी बोलताना अजित पवारांनी बाबा आढाव यांच्या प्रश्नांवर स्पष्टीकरण दिल्याचं दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणेच बाबा आढाव यांनी आपली भूमिका मांडली आहे. बाबा काही गोष्टी निवडणूक आयोगाशी संबंधित आहेत, त्यांना स्वायत्तता दिलेली आहे. काही गोष्टी सुप्रीम कोर्टाशी संबंधित आहेत, त्यांना जे योग्य वाटतं तसे निकाल त्यांनी दिलेले आहेत. आणि यावेळी निवडणुका होतात. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या, आमच्या 17 जागा आल्या, आम्ही मान्य केलं. तोच निवडणुकीत जनतेचा कौल आहे. यावेळी EVM-बद्दल कोणी काही बोललं नाही, परंतु आम्ही बोललो नाही. आता माझं बारामतीतलं उदाहरण मी तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी उभा केलेला उमेदवार 48,000 पडला आणि त्यानंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच 48,000 भरभरून काढून 1 लाखाच्या वर मताने निवडून आलो. हा जनतेचा कौल आहे. जनता म्हणत होती लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. आता ती जनता आहे. जनतेला कोण धरणार? विधानसभेला तुम्ही गेलं पाहिजेत असं मला मतदारांनी सांगितलं. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार असं उत्तर अजित पवार यांनी बाबा आढाव यांना दिलं आहे. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला ताईंना विधानसभेला दादाला. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाच ऐकलं नाही. माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस गेली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे, आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे. आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? दुसरी गोष्ट मला आठवत आहे, उल्हासदादा तुम्ही इथं 1999ला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला. त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं. आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता. एकीकडे लोकसभेला पवार साहेबांना मतदान करत होता, विधानसभेला मला मतदान करत होता. तरी पवार साहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात 85,000चं लीड मिळालं आणि मला 50,000चं लीड मिळालं. मी असं म्हणलो नाही 35,000 मला का कमी पडली. लोकांचा कौल आहे. काहींना इकडं विधानसभेला जिथलं नव्हतं मत द्यायचं. हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना. आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलोय, अनेकदा चर्चा केली, मार्ग काढले. कधी मार्ग दुर्दैवाने नाही निघाला, परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदराने वागणूक दिलेली आहे, कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात. त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला. मी मग दाखवा, सिद्ध करू, कुठल्या बुथचं दाखवा. काही आता नाना पटोले परवा म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं. अहो नाना पटोले साहेब 4:30च्या पुढं 5च्या पुढं लोक तिथं रांगेत आले. ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी 7 ते 9 मतदान झालं तर 5% आणि संध्याकाळी 5 ते दिवस म्हणजे सगळं मतदान संपेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवारी एकदम 15% वाढली. त्याला आमचा काय दोष आहे? मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो. मी पण सगळ्या बूथ तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला, थांबा जेवण करतोय, थांबा गारठा कमी होऊ द्या, थांबा दुपारच्या वेळेला येतो. आता तो मतदार राजा आहे, त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही बळजबरी करू शकत नव्हतो. आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप धुमाकूळ झाला. त्याच्या संदर्भामध्ये अलीकडे व्हिडिओ आहेत, अलीकडे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. जर कुठं झालं तर त्या पद्धतीने यंत्रणा आहे. आपल्या इथं तर बाकीच्या सारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाहीये.
ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.